नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. आज आहे घटस्थापनेचा 3रा दिवस. शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 अशा साऱ्या शुभेच्छा. आणि घटस्थापना मी देवीचा मुखवटा ठेवलेला आहे आणि देवपूजा म्हणजे देवाला दिवा बत्ती, देवीला माळ पण घातली. अशी पानाची फुलांची माळ घालतात आमच्या इकडं. आणि मी इकडं खेळा ठोकलेला, पण काही बायकांचं म्हणणं आलं की इकडं राखीसमुखी तोंड होतंय, तर मग मी इकडं नका करू, तर मी मंदिरालाच मग बांधलं तर असं समोर तोंड होते असं म्हणणं आलं. तर आपण जाणकारांचं पण ऐकायचंच असतं, असं जाणत्या बायांचं. तर चला, आणि आज म्हणलं घटस्थापने निमित्त काहीतरी थोडंसं गोड पण घरात बनलं पाहिजे आणि देवीला नैवेद्य पण होईल. आणि उपवासासाठी पण काहीतरी पदार्थ बनवूया. तर चला. तर आपण आज बनवून घेणार आहे शेंगदाण्याची चक्की. शेंगदाण्याच्या चक्कीसाठी शेंगदाणे, तर शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. छान असं खरपूस होईपर्यंत शेंगदाणं भाजायचं आणि शेंगदाणं भाजून गार करून घ्यायचं. आणि गार करून घेतल्यानंतर मग शेंगदाणे भाजून घेतले आणि गार करायला ठेवले, म्हणजे थंड होते तोपर्यंत मिक्सरला लावून घ्यायचं थोडंसं थंड झालं की. आणि इकडं कढई तर गरमच आहे आपली पहिली. आणि अशी साखर घालायची. आता ही साखर एकदम गॅस असा अजिबात मोठा करायचा नाही, एकदम छोट्या म्हणजे लहान गॅसवर मंद आचेवर अशी साखर सारखं हलवत राहायचं. गडबड अजिबात करायची नाही. साखर बघा अशी लगेच अशी विघरायला चालू झाली. तर जशी गरम होईल तसं एकदम हळू, अजिबात असं जास्त गडबड करायची नाही. आणि अशी मंद आचेवर गॅस एकदम मंद ठेवायचा आणि अशी हलवत राहायचं. 10 ते 15 मिनटं लागतं. आणि 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आपली अशी साखर विघरायला चालू होते. तर विघरायला चालू झाली आपली साखर, असं पाणी होतं साखरेचं. तर हलवत राहायचं. तोपर्यंत इकडं मी असं शेंगदाणं गार झाल्यानंतर थोडंसं मिक्सरला लावून घेतलं. असं थोडंसं जाडसरच शेंगदाण्याचं कूट करायचं, म्हणजे चक्की छान लागते. हळूहळू साखर आपली विरघळायला लागली आणि पूर्ण अशी साखर विरघळून द्यायची. पूर्ण आपली साखर वितळायला लागली. थोडीशी राहिली आतमध्ये, थोडीशी, ही पण वितळूच द्यायची. आणि जशी साखर वितळत तसा असा कलर तयार होतो. आपण काय कलर वगैरे टाकला नाही, किंवा पाणी एक थेंबही पाणी घालायचं नाही. आणि गॅस एकदम मंद आचेवर. तर अशी दमानी प्रोसेस आहे, काही जास्त फास्ट आणि गडबड करून चालत नाही बरं का. तर थोडंसंच राहिले आता साखर. एवढी साखर विरघळू द्यायची आणि मग दाखवते तुम्हाला. तर पूर्ण साखर वितळली बघा. आता कुठं साखर दिसते का? आणि कलर कसा, एकदम कलर वापरल्यासारखं वाटते, पण अजिबात कलर वापरलेला नाही. वितळली तशी कलर चढतो ह्याला. तर आता शेंगदाण्याचं कूट ह्यात ओतू. शेंगदाण्याचं कूट असं टाकलं आणि टाकल्यानंतर परत एकदा ह्याला छान असं हलवून घ्यायचं. आणि थोडंसं पातळ वाटलं तर परत थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता काही गरज नाही गॅसची. तर कढईतनं लगेच असं ताटात ओतायचं. आणि ताटात ओतल्यानंतर फक्त असं ताट असं हलवायचं, बाकी हात अजिबात लावायचं नाही. इतकं एवढं गरम असतं नाही, आपल्या हाताला पण पोळू शकतं. तर
काहीच करायचं नाही, फक्त ताट हलवायचं. ती पातळ असल्यामुळं असं पसरलं जातं. कढईतनं ताटात ओतताना काय मला कॅमेरा धरता आला नाही, स्टँड नाही माझ्याकडं, त्यामुळं तर तेवढी चूक फक्त समजून घ्या. आणि आता थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मग ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर दाखवते तुम्हाला थंड झाल्यानंतर. खोबरं थोडंसं टाकून घेतलं आणि एक बघितलं असं कापायला येते का कट करायला. तर कडक यायला लागली चक्की आपली. अशी थोडीशी नरमच, गार व्हायच्या अगोदर, थंड व्हायच्या अगोदरच हिला कापली पाहिजे, अशी कट केली पाहिजे. थोडंसं छोटं छोटं काप देऊन, तर नंतर परत कट होत नाही. तर चला कापून घेऊया आणि कापून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर माझी चक्की गार झाली आणि गोळ्या पाडून घेतल्या आणि चक्की माझी बनवून आता तयार आहे. तर चला आपण दाखवूया आपल्या आज देवी आईला नैवेद्य. तर घटस्थापनेचा 3रा दिवस आणि 3री माळ आणि माझी पहिली रेसिपी. तर चक्की पहिला गोडाचा पदार्थ करावा म्हणलं आणि आपल्या आईला नैवेद्य दाखवावा. तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे देवी आई, माझ्या नैवेद्याचा तू स्वीकार कर आणि मला आशीर्वाद दे. तर पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.